ना हिंदू के लिए बोलूंगा, ना मुस्लिम के लिए बोलूंगा, ना हिंदू के लिए बोलूंगा, ना मुसलमान के लिए बोलूंगा। आज तो सिर्फ मैं मेरे वतन हिंदुस्तान के लिए बोलूंगा, मेरे वतन हिंदुस्तान के लिए बोलूंगा। क्योंकि मैं इस हिंदुस्तान का हनुमान हूँ और ये हिंदुस्तान मेरा नाम है, और ये हिंदुस्तान मेरा नाम है। मेरा सीना फाड़ कर देखो तो अंदर हिंदुस्तान ही दिखेगा, मेरा सीना फाड़ कर देखो तो अंदर हिंदुस्तान ही दिखेगा। हिंदुस्तान ही है, हिंदुस्तान ही है। नमस्कार, माझे नाव गुरुनाथ तुले जगताप, मी आता चौथीत शिकतो। व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणी, मला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। हा तिरंगा म्हणजे फक्त एक कापड नाही, तर आपल्या सैनिकांनी व क्रांतीवीरांनी दिलेल्या बलिदानाचे व त्याचे प्रतीक आहे। त्याचे प्रतीक आहे। आपल्या सैन्यांनी खूप प्रगती केली आहे। 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाम येथे जात व धर्म विचारून गोळ्या झाडल्या, त्यात भारताचे 30 व्यक्ती मरण पावले। याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हातात घेतले व पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या घरात जाऊन बॉम्ब टाकले व गोळ्या झाडल्या आणि जगाला आपली भारताच्या सैन्याची पावल दाखवून दिली। स्वातंत्र्य मिळवणे जेवढे अवघड होते, त्यापेक्षा स्वातंत्र्य टिकवणे जास्त अवघड आहे। कारण आज जाती धर्मात खूप भांडणे होत आहेत। भारताला जर विश्वगुरु बनवायचे असेल तर आपल्या सर्वांना एकत्र यावे लागेल। भारताला जर जगात महासत्ता करायची असेल तर आपल्या देशात बनवलेल्या वस्तू वापरायला पाहिजे। परदेशातील वस्तू आपण मूळ वापरू नये। आपल्या देशातीलच वस्तू वापरावी।